सर पहिला प्रश्न हाच आहे की ऊसामध्ये जी क्रांती घडते, शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आणि उत्पादन वाढतंय हो. ते नेमकं कसं शक्य झालंय? अ, काय आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता हा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो विषय आहे त्याच्यामध्ये एक ध्यानात घ्या की म्हणजे तुमच्याकडे जर माहिती भरपूर असेल अनेक अंगाने, बर. जसं पूर्वी पंचनीती होती. हम्म. पंचनीती म्हणजे काय? 5 लोकांच्या 10 डोळ्यांच्या नजरेतून ती गोष्ट जाते बर. आणि मग त्यातनं तुम्हाला असं वाटतं हे असं केलं पाहिजे, त्याला वाटतं असं वाटतं, मग हे 5ही दृष्टिकोन तुम्हाला एकत्र मिळतात आणि तुमचा निर्णय हा सर्वोत्तम ठरतो. अच्छा. तसं मी 1,00,000 शेतकऱ्यांचा अनुभव एकत्र केला हम्म. आणि त्यातलं सार काढलं किंवा जाधवाच्या शेतामध्ये अशी अशी परिस्थिती, अशी जमिनी, एवढं पीक पाणी, इतकं पडे काय, धमकं धमकं, आणि त्याच्यातनं काय उत्तम येण्याकरता काय केलं पाहिजे. अच्छा. तर ते जे मार्गदर्शन देतं त्याचं सगळं पृथक्करण करून म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बर. त्यामुळे तुम्हाला अतिशय अचूक, योग्य, वेळेवर हे तुम्हाला सूचना मिळतात. बर. त्याचा परिणाम हे शेतकऱ्याला निर्णय घेण्यामध्ये, किंवा आम्ही त्याला सांगतो की बाबा अरे हे कर, हे करू नको, एवढंच कर, तब्बू जास्त करू नको वगैरे, हे आम्हाला सांगणं सहज शक्य होतं. आणि हा प्रयोग आपण बारामतीमध्ये तर केलाच. हम्म. तर लोकांनी लाखो लोकांनी पाहिलेला आहे. पण आपण 1,000 शेतकऱ्यांमध्ये आपण हा प्रयोग यशस्वीपणे केल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आणि शेतकऱ्यांचा विश्वास खूप वाढलेला आहे. बरोबर. आता हे सगळीकडे व्हायला पाहिजे. अच्छा. नेमकं सर हे आम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगाल का की नेमकं हे कसं काम करतं? म्हणजे उत्पादकता वाढवायची म्हणजे नेमकं याच्यातून काय मार्गदर्शन मिळतं, काय आपल्याला अलर्ट्स मिळतात? आता कसं आहे, आता धरून दिलं हे त्याचं शेत आहे. बर. तर त्या शेताच्या मातीचा नमुना घ्यायचा हम्म. आणि तो आपल्या ट्रस्टमध्ये पाठवायचा. त्याचं ते पृथक्करण करून त्याच्यामध्ये काय काय आहे, काय काय नाहीये याचा अभ्यास करतो. बर. म्हणजे जसं आपले वैद्य नाडी बघतात. हम्म. तुमची नाडी वेगळी, माझी नाडी वेगळी आहे. बरोबर. आपण दोघे पुरुष आहोत. तसं ह्या नाडी परीक्षण केल्यासारखं ते परीक्षण करतं आणि ते ठरवतं की बाबा याच्यामध्ये हे हे पद्धतीने काम केलं पाहिजे. अच्छा. मग तुम्हाला ते तुम्ही लागवड केली की तुम्हाला पहिल्यांदा आपण एक रोबो देतो मुद्दाम, की जेव्हा तुमचा वेळ वाचावा, महिना 15 दिवस, आणि तुमचं जे बीज आहे तेच मजबूत आहे. अच्छा. ते बारामतीमधनं किंवा अशा अनेक आपण हे तयार केले नर्सरीज ज्याच्यातनं तुम्हाला रोपं मिळू शकतील. ती पहिली गोष्ट झाली. तुमच्या जमिनीच्या ह्याच्याप्रमाणे काय म्हणायचं, प्रकृतीप्रमाणे आपल्याला त्याच्यात आता त्या गोष्टीवर आपल्या शेतावर आपल्याला लक्ष ठेवता येतं. प्रत्येक एकरावरती आपलं लक्ष ठेवता येतं. अच्छा. आणि त्यामुळे त्याच्या जन्मापासून ते तोडेपर्यंत बर. आपण त्याच्यावर नजर ठेवत असतो. त्याला शेतकरी सतत रोज त्याला रोज सांगतो. त्याच्या ऍपवरती हे रोज येतं. बर. आता म्हणजे इतपत आहे की साधारणपणे आतापर्यंत आम्हाला सवय की 3 महिन्यांनी खत टाका, 2 महिन्यांनी खत टाका, असं आम्हाला विद्यापीठाने सांगितलेलं आहे. हो. माणूस खत टाकतो. मग त्यांनी फक्त विचारायचं आहे की बाबा आता मी साधारणपणे 2-3 महिन्यांनी खत टाकतो, आता टाकू का? मग ते पृथक्करण करतं. अच्छा. आणि ते सांगतं की नाही, याचं पोट भरले, टाकू नको. बर. आता पाणी जमीन वरनं थोडीशी सुकली आहे तर साहजिकच त्याला पाणी दिलं पाहिजे. तो विचारतो ऍपवरती की मी पाणी देऊ का शेताला? तर ते पृथक्करण नाही, ह्याच्या पोटात पाणी आहे, आता पाणी नको, 4 दिवसांनी संध्याकाळी 6 वाजता 11,362 लिटर पाणी दे. लिटर मध्ये बोलतो ते. अच्छा, एवढं डिटेल मध्ये लिटर मध्ये बोलतो. बर. आणि तुझा पंप जर अर्धा इंचाचा असला तर 1 तासभर चालव. तुझा 1 इंचाचा असला तर अर्धा तास चालव. बर. ते कॅल्क्युलेट करते. अच्छा. आणि त्यामुळे पाण्याचं एक थेंब वाया जात नाही, खताचं एक ग्रॅम वाया जात नाही. म्हणजे खताचं पण असं सांगतं का? हो, खताचं सांगतो तुझं पोट भरले, खत टाकू नको म्हणून. बर. आणि जेव्हा ऊस असा वाढतो त्यावेळी त्याला भूक लागते. तो मेसेज आपल्याला मिळतो. अच्छा. त्याला मी सांगतो की आता खत आणि पाणी दे त्याला, थोडंसं त्याला भूक लागली. बर. म्हणजे ते आम्ही एखाद्या तुमच्या हॉस्पिटलमधले ICU म्हणतो ना, इंटेन्सिव्ह केअर युनिट, किंवा त्यातल्या जसं आपण पेशंटवर पूर्ण कंट्रोल ठेवतो, त्याच्या BP किती आहे, अमुक कसं आहे, डमकं कसं आहे, आणि आपण तसं आमचा हा ऊस आमच्या ICU मध्ये आहे. अच्छा. त्यामुळे त्याला मी आजारीच पडू देत नाही. बर. त्याच्यावर ताण जो पडतो, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो, तो पडू देत नाही. त्यामुळे तो ऊस टन वाढत जातो. त्याचा परिणाम तुम्हाला 85 टनापासून 150 टन ऊस मिळाला 12 महिन्यामध्ये. 12 महिन्यात? हो, 18 महिन्यात नाही, 12 महिन्यात.